नमस्कार, मी जुई आज काय स्पेशलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे गटारी स्पेशल चिकनचा झणझणीत रस्सा आणि चिकन सुक्का। रेसिपीत लागणारे साहित्य व कृती नीट वाचून घ्या। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। तर आता मी इकडे ना अर्धा किलो हड्डीवालं जे चिकन असतं, बोनवालं चिकन ते घेतलेलं आहे। ते आपण रस्स्याला वापरणार आहोत। ओके, आणि इकडे मी घेतले 1 किलोचं एवढं बोनलेस चिकन घेतलंय, ते आपण चिकन सुक्क्यासाठी घेणार आहोत। ठीक आहे, सो पहिल्यांदा असं होतंय ज्याच्यामध्ये मी दोन्ही रेसिपीज एकत्र दाखवते, कारण गटारी हे स्पेशल आहे म्हणून आपण हे एकत्रच रेसिपी करूया, मस्त मज्जा येणार आहे। तर आता मी चिकन मस्तपैकी धुवून घेतलेलं आहे 2-3दा स्वच्छ पाण्याने, आणि आता आपण मॅरिनेशन करून घेऊया। त्यासाठी मी इकडे 2 चमचे दही घेतलेलं आहे, 2 चमचे हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, आणि मस्त झणझणीत बनवायचं हे चिकन। आणि चवीप्रमाणे मीठ पण घालून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा चमचा एवढा हळद घालून घेतलेली आहे, 1 चमचाभर एवढी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, आणि 1 चमचाभर 1 ते 1.5 चमचाभर एवढी आपण धणे पावडर घालून घेतलेली आहे, आणि 2 चमचे मालवणी मसाला आहे तर मस्ट आहे। जर तुमची स्पाइस टॉलरन्स कमी असेल तर तुम्ही कमी मसाले घालू शकता, काही हरकत नाही। आता याच्यामध्ये मी चिकनचा मसाला घेतलेला आहे 1 चमचाभर, मी एव्हरेस्ट ब्रँडचा यूज करते, तुम्हाला जो ब्रँड आवडतो तुम्ही तो यूज करू शकतात। नंतर इकडे मी अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घेतलेला आहे, आणि या सगळ्या मिश्रणाला नीटपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि याला आपण एका साईडला ठेवून देऊया। त्यानंतर मग आपण आता दुसऱ्या मॅरिनेशनसाठी आपण जाऊया। आता तुम्ही बघू शकता हे आपलं चिकनचं मॅरिनेशन किती छानपैकी झालेलं आहे। आता आपण चिकन सुक्क्याचं मॅरिनेशन करून घेऊया। तर त्यासाठी आता मी इकडे 2 चमचा हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। ही पेस्ट एकदम मस्त ताजी बनवून घ्यायची, म्हणजे अजून टेस्ट छान येते जेवणाला। अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे मी, नंतर 1 चमचाभर एवढी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे, 1 ते 1.5 चमचा घालून घ्या, तुमच्या टेस्ट टॉलरन्सवरती डिपेंड करतं। 2 चमचाभर याच्यामध्ये मी धणे पावडर टाकून घेतलेली आहे, आणि 2 ते 3 चमचे मी कमीत कमी ह्याच्यामध्ये मालवणी मसाला घातलेला आहे। आम्हाला मस्त असं स्पायसी असं खायचं होतं, म्हणून आम्ही डिसाईड केलं की मस्त असं थोडं तिखटसर असं बनवूया, पण तुम्ही चवीनुसार तुमच्या टेस्ट वर खाली करू शकतात। 1 चमचाभर एवढं मी गरम मसाला घातले, आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। आता ह्याला पण आपण छानपैकी मस्त मॅरिनेट करून घेऊया, आणि याच्यामध्ये मी चिकन मसाला पण घातलेला आहे 2 चमचाभर एवढं। अगेन मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे, तुम्हाला जो ब्रँडचा आवडत असेल तुम्ही वापरू शकता। ह्याला पण मस्तपैकी आपण मस्त मॅरिनेट करून घेऊया, आणि मॅरिनेट करून याला मस्त आपण ठेवून देऊया। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काय करू शकतात माहिती आहे, तुम्ही आदल्या दिवशीच याला मस्त मॅरिनेट करून घेऊ शकतात। आता तुम्ही बघू शकतात आपलं चिकन सुक्काचं मॅरिनेशन किती छान दिसतंय, मस्त रंग आलेला आहे त्याला। आता हे दोन्ही पण मॅरिनेशन आपले मस्त रेडी झालेले आहेत। मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही आदल्या रात्री पण करून ह्याला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना, याला मस्त अप्रतिम असं टेस्ट येते याला। चला मग आता आपण आपल्या चिकन करीची पेस्ट करून घेऊया। त्यासाठी आपल्याला जे वाटप लागणार आहे त्यासाठी आपण इकडे मी 2 रफली चॉप केलेले कांदे घेतलेले आहेत, अर्धं सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, आणि 2 चमचे एवढे धणे पावडर घेतले, धण्याचे दाणे घेतलेले आहेत, अख्खे धणे घेतलेले आहेत मी। आता कढईमध्ये मी 2 ते 3 चमचाभर एवढं तेल घातलेलं आहे, आणि आपले हे जे पण सगळे जिन्नस आहेत आपण सगळे घालून घ्यायचे, आणि याला मस्त आपण खरपूस असं परतून घ्यायचं आहे। त्याच्याने आपलं मस्त वाटण बनणार आहे, आणि खूप छान असं फ्लेवर येणार आहे आपल्या चिकनच्या करीला। हे वाटप करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की याला मीडियम हीटवरतीच आपल्याला फ्राय करायचं आहे, रोस्ट करायचं आहे। हाय हीटवरती ठेवून अजिबात करायचं नाही आहे, नाहीतर मग त्याची चव एकदम अशी कडवट अशी येते। सो आपल्याला घाई अजिबात करायची नाही आहे, मस्त याला थंड करून घ्या एका साईडनी, आणि मग याची मस्त बारीक आपण पेस्ट करून घेऊया। ते आपलं काम थंड होईस तोपर्यंत आपण एका साईडला चिकन सुक्का पण घालून घेऊया। आता मी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे। ही रेसिपी पूर्ण तेलावर असणार आहे, म्हणून याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त आहे, तुम्ही तेल तुमच्या हिशोबाने बॅलन्स करून घेऊ शकतात। आता मी याच्यामध्ये सगळे मॅरिनेटेड चिकन सुक्क्याचं जे आपलं चिकन आहेत बोनलेस पीसेस ते मी सगळे घालून घेतलेले आहेत। शक्यतो प्रयत्न करा की चिकन सुक्क्यासाठी बोनलेस पीसेस घ्यायचे, खूप छान लागतं आणि खूप टेंडर लागतं, मस्त असं ज्युसी लागतं ते चिकन सुक्का। आणि आता मी याला मस्त मिक्स करून घेतलेले आहे तेलामध्ये, आपण मस्त 1-2 मिनटं परतवून घ्यायचं याला, आणि याला झाकण लावून आपण कमीत कमी 15 ते 20 मिनटं लो हीटवरती शिजवून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता कमीत कमी मी याला 5 मिनटं झाली मी याला स्लोवरती ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता साईडनी मस्त तेल सुटलेलं आहे त्याला, मसाल्यांचं पण आणि चिकनचं पण थोडंसं तेल सुटतं, आणि आपण जे घातलं होतं ते मस्त तेल सुटणार आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे, आणि याला मी 15 मिनटं लो हीटवरती शिजवून घेणार आहे। आता दुसऱ्या साईडनीच आपलं वाटप रेडी झालेलं आहे। सो मी कढईमध्ये परत 4 ते 5 चमचा
चमचाभर एवढं तेल घेतलेलं आहे आणि आपलं हे वाटप करून घेतलेलं आहे ते घालून घेतलं आहे. तुम्ही हे वाटप फ्रीजमध्ये करून पण ठेवू शकता. जर तुम्ही वर्किंग वुमन वगैरे असणार, तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी सकाळी लवकर उठून जेवण बनवायचं असेल तर तुम्ही हे वाटप बनवून ठेवू शकता. जेवण ह्याच्याने खूप पटकन बनून जातं. आता वाटपला मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. आपण चिकनमध्ये पण मीठ घातलं होतं म्हणून आता पण आपण थोडं बेतानीच मीठ घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा ते 1 चमचाभर एवढे परत धणे पावडर घालून घेतलेली आहे, कारण आपले हे कांदा लसूणचं जे वाटण आहे त्याच्यामध्ये पण मस्त फ्लेवर यायला पाहिजे. 1 चमचाभर परत मी याच्यामध्ये मालवणी मसाला घातलेला आहे. हा स्टेप अगेन ऑप्शनल आहे, तुम्हाला जर घालायचं घाला, नाही घालायचं नका घालू, काही हरकत नाही. अर्धा चमचाभर एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि परत एकदा ह्याला मस्त असं मी मिक्स करून घेते. म्हणजे आपलं हे जे वाटण आहे त्याला पण मस्त असं चव यायला पाहिजे आणि असं मस्त चमचमीत आपलं जेवण झालं पाहिजे. गटारीचं जेवण आहे म्हणजे एकदम मस्त असं झणझणीत आणि चमचमीत झालंच पाहिजे. आणि तुमचा काय प्लॅन आहे यावेळेस गटारीला नक्कीच आम्हाला कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आता तुम्ही बघू शकता त्याला मी 2 मिनटं मस्त परतून घेतलेलं आहे. परत त्याला झाकण लावून 2 ते 5 मिनटं मी स्लो हीटवरती शिजू देते. आता तुम्ही बघू शकता साईडने मस्त याला तेल सुटलेलं आहे. अगेन परत याला मी मीठ 1-2 मिनटं मस्त असं मिक्स करून घेणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं चिकन घालून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये टमॅटोचा वापर अजिबात केला नाही आहे. जर तुम्हाला टमॅटो नाही तर असं थोडंसं स्वीट असं तुम्हाला जर टेक्स्चर पाहिजे असेल तुमच्या करीमध्ये तर तुम्ही टमॅटोचा पण वापर करू शकतात वाटण करतानाच. आता मी याच्यामध्ये चिकन घालून घेतलेलं आहे. परत याला मी 1 मिनिटासाठी मस्तपैकी मिक्स करून घेणार आहे. म्हणजे आपलं वाटप आणि चिकन असं मस्त एकदम एकजीव होऊन जायला पाहिजे. नीट मिक्स करून झालं आहे. आता परत एकदा मी याला झाकण लावून 5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे स्लो हीटवरतीच. अजिबात फास्ट गॅस अजिबात आपल्याला ठेवायचा नाही आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही परत बघू शकता साईडने आपलं तेल सुटलेलं आहे. आता या सगळ्या रेसिपीजमध्ये ना एक प्रो टिप असते, कधी पण गरम गरम उकळतं पाणी घालायचं. म्हणजे आपल्या जी पण आपली करी असते ना तर कुठलाही सुका असेल ना त्याला मस्त असं ना झणझणीत असा फ्लेवर येतो. आणि दुसरी गोष्ट की वरती आपली तरी खूप छान येते. जसं आपल्याला लालसर असं एक टेक्स्चर दिसायला पाहिजे ना हॉटेलमध्ये कसं दिसतं त्या सारखं. सो याच्यामध्ये मस्त गरमागरम पाणी घालायचं, थंड पाणी अजिबात घालायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मी याला झाकण लावून परत एकदा 15 ते 20 मिनिटासाठी स्लो हीटवरती शिजवून घेणार आहे. आणि जास्त याला मिक्स नाही करून घ्यायचं, नाही तर मग आपल्या फोडी फुटू शकतात, मग मजा नाही येणार आपल्याला चिकन खाण्यासाठी. सो आता मी याला झाकण लावून परत शिजवून घेते. आता कमीत कमी 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकतात मस्त आपलं पटकन असं चिकन बनलेलं आहे आणि किती छान दिसते. आणि त्याला वरती तरी बघा तुम्ही काय मस्त आलेली आहे. मी वरतून अजून मसाला अजिबात टाकलेला नाही आहे. मस्त असं तरी आलेली आहे, मस्त तवंग सुटला आहे, असं मस्त तोंडाला पाणी सुटतं आहे असं बघून. इतकं भारी झालेलं आहे हे चिकन, मस्त झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडला आपण आपलं चिकन सुक्का पण बघून घेऊया. तर त्याला पण बघू शकतात काय मस्त तरी आलेली आहे आणि मस्त सुक्कं झालेलं आहे. याला आपण मस्त तांदळाच्या भाकरीवर गरमागरम खायचं. आहा हा काय भारी लागतं ना, मी सांगते तुम्हाला. आता याच्यावरती तुम्ही गार्निश करायला मस्त असं कोथिंबीर घालून घ्या दोन्ही याच्यामध्ये. मस्त लागणार आहे, एकदम चमचमीत लागणार आहे. आता बघू शकता तुम्ही मस्त काय कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे. मला तर बोलतानाच इतकी मज्जा येते आणि तुम्ही खाताना तर विचार करा किती भारी लागत असेल. बस मग आपली रेसिपी आता तयार आहे खाण्यासाठी. सो या गटारीला ही रेसिपी नक्कीच करून बघा. आणि पहिल्यांदा मी ही दोन्ही रेसिपीज एकत्र दाखवलेल्या आहेत. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपीज आवडली असेल तर तुम्ही सबस्क्राईबचं पण बटन दाबा आणि तिकडच्या बाजूची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स तुम्हाला पटकन कळतील. पुन्हा भेटूया अशाच रेसिपींसोबत आणि श्रावणामध्ये आपण आता व्हेज रेसिपींसोबत येऊ. सो पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या तुमची. टेक केअर. बाय बाय.